नमस्कार मित्रांनो. मी ॲडव्होकेट पी जोशी आज परत एका वेगळ्या विषयावर आपल्याशी चर्चा करण्यासाठी आलो आहे. आणि आजचा विषय जो आहे आपला लीगल कायदेशीर, तर तो आहे रिडेव्हलपमेंट ऑफ हाऊसिंग सोसायटी. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की एक सर्टन लेवल झाला की आपल्याला प्रत्येक सोसायटीचं रिडेव्हलपमेंट करावं लागतं. पण त्याच्या आधी हा प्रश्न आहे, असा प्रश्न पडतो की कधी करायचं बाबा रिडेव्हलपमेंट. तर रिडेव्हलपमेंट करण्यासाठी मिनिमम जी एज आहे त्या सोसायटीच्या बिल्डिंगची ती 25 इयर्स ऑर मोअर पाहिजे. म्हणजे बिलो 25 इयर्स असेल तरी करता येतं, पण त्याच्यासाठी जर 25 इयर्स झालेले असतील तर त्या केसमध्ये आपल्याला स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट करून घ्यावा लागतो ह्याच्याकडून, आर्किटेक्टेडकडून. आणि आर्किटेक्चरनं स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट केल्यानंतर त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टीची रिपोर्ट येतो. त्याच्यावरून आपल्याला असा अंदाज करता येतो की आणखी ही बिल्डिंग किती दिवसासाठी स्टेबल राहू शकते. म्हणजे काही काही धोक्याच्या बिल्डिंग असतात, जसं की आता मुंबईमध्ये काही धोक्याच्या बिल्डिंग म्हणून ज्या डिक्लेअर केलेल्या आहेत गव्हर्नमेंटने, की तिकडे ते राहू देत नाही आहेत, कारण कधीही त्या पडतील आणि कधीही त्याच्यामुळे नुकसान होऊ नये याकरता त्या अशा डिक्लेअर केलेल्या असतात. त्यामुळे स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट जर आपण केला तर तिथून आपल्याला लक्षात येईल की आपल्या बिल्डिंगचं रिडेव्हलपमेंट कधी करायचं. बरं, आता रिडेव्हलपमेंट करायचं जर का समजा ठरलं आणि स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्टमध्ये असं आलेलं आहे की करावं लागेल आणि करावं लागेल, तर मग पहिलं स्टेप काय? पहिली स्टेप अशी आहे मित्रांनो की आपल्याला ज्यावेळेस रिडेव्हलपमेंट करायचं आहे हाऊसिंग सोसायटीचं, तर त्यावेळेस सर्व मेंबरनी एकत्र येऊन जनरल बॉडी मीटिंगमध्ये एक रिडेव्हलपमेंटचं रिझोल्युशन एक पास करायचं असतं. आणि ते पास करत असताना तिथे 75% मेजॉरिटीनं, म्हणजे अबोव 50पेक्षाही 75% मेजॉरिटीनं ते रिझोल्युशन पास करावं लागतं. आणि त्यानंतर तुम्ही रिडेव्हलपमेंटच्या पुढे एक स्टेप जाऊ शकता. आता सगळ्यात पहिल्या मीटिंगमध्ये, जनरल बॉडीच्या मीटिंगमध्ये हे पास झाल्याच्या नंतर सेकंड आपण फिजिबिलिटी रिपोर्ट घेतो. फिजिबिलिटी रिपोर्ट म्हणजे काय असतं मित्रांनो, की आपली म्युन्सिपल कॉर्पोरेशन कुठली आहे किंवा आपल्या समोर किती मोठा रोड आहे, किती रुंदीचा रोड आहे, याच्यावरून आपली बिल्डिंग किती उंच आपण नेऊ शकतो याची एक फिजिबिलिटी काढल्या जाते. आणि ही फिजिबिलिटी प्रत्येक म्युन्सिपल कॉर्पोरेशन तुम्हाला काढून देत असते. तर तुम्ही तुमच्या जवळच्या एरियाचा, आपला प्लॉटचा एरिया आणि त्याच्या समोरच्या रोडची रुंदी हे आपण कॅल्क्युलेट करून जर दिलं तर आपल्याला म्युन्सिपल कॉर्पोरेशन त्याच्यावर किती आपल्याला डेव्हलपमेंट करता येईल, FSI किती घेता येईल आणि किती फिजिबिलिटी असेल, इकडे 12 मजली वाढवता येईल का 10 मजली करता येईल, याची परमिशन आपल्याला ती काढून देत असते. त्यानंतरची नेक्स्ट स्टेप अशी आहे मित्रांनो की रिडेव्हलपमेंटसाठी आपण गेल्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न राहतो की बिल्डर डेव्हलपर चूज करायचा आहे. तर माझं प्रामाणिक सल्ला असा राहील सर्वांनाच की बिल्डर आणि डेव्हलपर चूज करत असताना जे नामांकित बिल्डर आहेत त्यांनाच आपण चूज करावं. कारण कसं आहे की आज आपण बिल्डर, जो नामांकित बिल्डर आहे त्याला जरी आपल्याला काही कमी गोष्टी दिल्या, कसं आता रिडेव्हलपमेंटच्या प्रोसेसमध्ये बऱ्याचशा गोष्टीमध्ये वाटाघाटी होतात. की काही बिल्डर म्हणतात मी 2 BHK देतो 1 BHKचा, काही बिल्डर म्हणतात मी 3 BHK देतो, वर काही पैसे देतो, तुमच्या एरियाला मी दुकानदारांना मोठाले गाळे देतो. तर ह्या जे काही आश्वासनं बिल्डरनं दिलेली असतात, पण काही बिल्डर शक्य नसतानाही आवाबावा करणारे आश्वासनं, की त्या प्रलोभनाला आपण बळी पडून आपण तो बिल्डर चूज करावा याकरता काही आवाच्या सव्वा काही आश्वासनं देतात. तर अशा बिल्डरला आपण देऊ नये. आपण जे जेन्युइन बिल्डर आहेत आणि जे जेन्युइन गोष्टी सांगून आपल्याला करत आहेत त्या माणसाकडेच आपण आपलं रिडेव्हलपमेंट द्यावं. त्यानंतरची नेक्स्ट स्टेप अशी आहे मित्रांनो की ज्यावेळेस आपण बिल्डर चूज केला त्याच्याबरोबर आपल्याला डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट करावं लागतं की ही प्रॉपर्टी आजपासून तुमच्या ताब्यात आम्ही डेव्हलपमेंट करण्यासाठी दिलेली आहे. म्हणजे काय की त्यांना ते डेव्हलपमेंट करण्यासाठी ज्या काही परमिशन काढाव्या लागतील, ज्या काही कॉर्पोरेशनमधून अजून काही परमिशन करावं लागतील, खोदकाम करावं लागेल, त्याच्यासाठी जे परमिशन लागेल, तर ह्या सगळ्या परमिशन ते काढू शकतात. आणि त्याचबरोबर आपल्याला त्यांना इररिव्होकेबल पॉवर ऑफ अटर्नी पण करून द्यावं लागते. इररिव्होकेबल म्हणजे काय की जोपर्यंत ते बांधकाम चालू आहे तोपर्यंत ती पॉवर ऑफ अटर्नी त्यांच्या नावावर असेल आणि ते जे काही स्टेप्स तिथे घ्यायचे असतील ते घेऊ शकतात. असं त्या पॉवर ऑफ अटर्नीमध्ये आपल्या सगळ्या सभासदांनी आपले अधिकार त्यांना दिलेले असतात डेव्हलपरला. आता त्याच्या पुढचा मुद्दा असा आहे मित्रांनो की डेव्हलपर आणि आपल्यामध्ये कशा पद्धतीचं ॲग्रीमेंट असलं पाहिजे. तर ह्याच्यामध्ये असं आहे की बऱ्याचशा वेळेला आपण बघतो की जागा जर का मोठी असेल आणि समोर सगळे जर कमर्शियल दुकानं असतील तर त्या केसमध्ये बिल्डरचाही बराच फायदा होतो. कारण समोरचं फ्रंट सगळा त्याला कमर्शियल करता येतो आणि पाठीमागे त्याला हाऊसिंग सोसायटीचे जे काही फ्लॅट्स आहेत ते त्याला काढण्यात हे होतात. तर त्यामुळे त्या गोष्टीमध्ये त्याचाही फायदा आहे. पण ह्याच्यामध्ये जी वाटाघाटी होते ते मोर ऑर लेस 50-50% असंही ठरतं किंवा कधी कधी 60% सोसायटी 40% टू द बिल्डर डेव्हलपर असंही डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटमध्ये ठरवता येतं.
आणि या व्यतिरिक्त प्रत्येकच बिल्डर आता साहजिक आहे की तुम्ही जे शिफ्टिंग चार्जेस देतात, आपण त्या घरापासून सोडत असताना दुसऱ्या ठिकाणी राहण्याचे, दुसरा फ्लॅट घेतो तिकडे राहण्याचे चार्जेस ते देतात, भाडं रेंट देतात आणि इकडून शिफ्टिंगचे आणि परत आणण्याचे सगळे चार्जेससुद्धा ते आपल्याला देतात. आणि आपल्या फ्लॅटच्या एरियानुसार आपल्याला FSIनुसार आपल्याला 2 BHK असेल तर 3 BHK मिळतो, 1 BHK असेल तर 2 BHK मिळतो आणि 3 BHK असेल तर 4 BHK मिळतो. जी काही त्याची स्ट्रक्चरल त्याची मांडणी आहे त्यानुसार तो प्रत्येकाला ॲडिशनल एरिया जो आत्ता ड्यू केलेला आहे गव्हर्नमेंटनं त्या पद्धतीनं तो देतो. अशा पद्धतीनं तो रिडेव्हलपमेंटची प्रोसेस चालते. या व्यतिरिक्त आणखीन काही जर आपले प्रश्न असतील रिडेव्हलपमेंटच्या रिलेटेड आणि आपल्याला जर का काही नवीन विषयावर आणखीन व्हिडिओ हवे असतील तर आपण नक्की कमेंट बॉक्समध्ये DM मध्ये विषय सुचवा. आपण त्यावर नक्की निश्चित पुढच्या व्हिडिओमध्ये त्यावर व्हिडिओ बनवू. धन्यवाद.